नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी स्वप्नील राऊत इनोवेज कंपनीतर्फे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत शेलू या गावामध्ये। आज आपण आज आपल्याला शेतकरी दिसत आहेत। आज आपल्या सोबत अनंताभाऊ महल्ले हे शेलू येथील शेतकरी आहेत। आज यांनी आपल्या इनोवेज कंपनीचं 108 हे सोयाबीन पेरलं होतं मागील खरीपमध्ये। आज त्यांना आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना स्वतः विचारू की त्यांना या व्हरायटी बद्दल कसं वाटलं किंवा त्या व्हरायटीचे रिझल्ट काय भेटले याबद्दल मला असं वाटतं की त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकून घेऊ। तर नमस्कार आनंदभाऊ, आज तुम्हाला व्हरायटी बद्दल काय, तुमच्या शेतामध्ये लावलं इनोवेज 108 व्हरायटी, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय मत आहे? व्हरायटी चांगली आहे साहेब, त्याचे उत्पन्न बी चांगलं आहे। कारण की मी त्याला 3 फवारे मारले, साधेच मारले मी फवारे, तर मांड्या वाढलं ते, पांढऱ्या फुलाचं आहे ते, आणि एकरी 8 झालं मध्ये। किती बॅग घेतल्या होत्या तुम्ही? आम्ही 5 बॅगा घेतल्या तुमच्या। 5 बॅग? हा, 5 बॅगा घेतल्या त्या। 5 बॅगेला तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थापन कसं केलं? 5 बॅगेला व्यवस्थापन जशी आपण सोयाबीनला करतो तशीच। अच्छा, हा। किती फवारे मारले होते त्याच्यावरती तुम्ही? आम्ही 3 फवारे मारले त्याने। अच्छा, हो, 3 फवारे मारले, जसे आपण मारतो ज्या सोयाबीनले तसे त्याला मारले। पण झाड एकदम फ्रेश होतं, काही विषय नव्हता त्याला। उंच पण खूप वाढते ते, फुटवे पण खूप करते ते। आणि जेव्हा तुम्ही सोंग्याला जेव्हा ते काटणीसाठी आलो होतं तेव्हा फुटलं वगैरे होतं का? नाही नाही नाही, अजिबात एक दाणही फुटला नाही। नाही, जाडे दाणे ते फुटलं नाही ते। तुम्हाला काय वाटते की ती व्हरायटी पाहून शेतकऱ्यांना, बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देसाल की आज ही सोयाबीन तुम्हाला जे वाटलं त्या बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की ही व्हरायटी कशा पद्धतीनं आहे? नाही नाही, चांगली आहे, पेरली तर चालते का? हा, कारण की आपण घेतले रिझल्ट त्याची, पेरायला काही हरकत नाही। आम्ही पहिल्यांदा हेच वाटलं नवीन होत्या का नाही, तर पण ते फुटाची काही शक्यता, म्हणजे ते काही खराब नाही होत, ते फुटत नाही आपल्या पहिल्या सोयाबीन सारखी, पेरलं तर चालते कास्ता करायला।